नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता तांडेला गोळी लागलेली असते. भूमी धावत पळत येते आणि म्हणते की तुम्ही घाबरू नका. आपण आत्ताच्या आता डॉक्टरकडे जाऊया. तुम्हाला नक्की बरं वाटेल. तेव्हा भूमी आता तांडेला डॉक्टरकडे घेऊन जायला निघालेली असते. पण तांडेल म्हणतो, तुम्ही थांबा. मी काय म्हणतोय ते आधी ऐकून तरी घ्या. तेव्हा इथे तांडेल म्हणत असतो की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाच्या मागे अजून दुसरी जी व्यक्ती आहे तिचं मला तुम्हाला नाव सांगायचं आहे. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून रागिनी पटवर्धन आहे. तेव्हा इथे रागिनी आत्याचं नाव घेतल्यानंतर भूमीला खूप मोठा धक्का बसतो. कारण इथे आकाशला जेलमध्ये टाकण्याच्या मागे रागिनीचा हात असतो. तिच्या हे आत्ताच समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये सुद्धा रागिनीचाच हात आहे हे जेव्हा तांडेल सांगतो तेव्हा सगळ्यात जास्त भूमीला धक्का बसतो. तर इथे आता रागिनीने सुद्धा ऐकलेलं असतं की तांडेलने तिचं नाव घेतलेलं असतं भूमीच्या समोर. तेव्हा इथे अभि आणि रागिनी दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तरी ते आतापर्यंत केलेली सगळी पापं आता भूमीच्या समोर आलेली असतात आणि रागिनीचं नावसुद्धा तांडेलने घेतलेलं असतं. त्यामुळे आता रागिनी पूर्णपणे फसलेली असते आणि ती अभिला म्हणते की चल आता आपण इथून निघूया. तेव्हा ती अभिला घेऊन तिथून निघून जाते. तरी ते भूमीला काही कळतच नसतं. ती म्हणते का रागिनी आत्या माझ्या आकाशच्या जीवावरती का बरं उठल्या असतील. माझ्या आकाशने त्यांच्यावरती आईसारखं प्रेम केलं, त्यांना माया दिली, मग त्यांनी हे सगळं का केलं असेल. हे सगळं आता आकाशला सांगायला हवं. आणि इथे भूमी आपल्या पर्समध्ये मोबाईल बघत असते. पण तिच्या पर्समध्ये मोबाईल नसतो कारण तिने तो प्रशांतकडे दिलेला असतो. तेव्हा इथे आता प्रशांत तिथे नसल्यामुळे आता भूमी तांडेलचा फोन घेते आणि तांडेलच्या मोबाईलवरून आकाशला फोन करते. पण आकाश फोन उचलत नसतो कारण तो मीटिंगमध्ये असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश प्लीज जरा एकदा फोन उचल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कारण इथे रागिनीचं नाव आता भूमीला कळलेलं असतं. त्याच्यामुळे रागिनीचं सगळं सत्य, सगळी नाटकं तिच्या समोर आलेली असतात आणि तीच नाटकं आता तिला आकाशला सांगायचं असतात. पण आकाश फोन उचलत नसतो कारण आकाश मीटिंगमध्ये बसलेला असतो. तेव्हा इथे आता सगळे विषय चालू असतात. भूमी आता वारंवार फोन करते आणि आकाशला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते. भूमी म्हणत असते, आकाश प्लीज एकदा फोन उचल. पण तरीसुद्धा आता कामामध्ये असल्यामुळे आकाश काही फोन उचलत नसतो. तेव्हा भूमीच्या लक्षात येतं. भूमी म्हणते, मला माहिती आहे आकाश बिझी असेल आणि अननोन नंबरवरून फोन जात आहे म्हणून तो फोन उचलत नसेल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, प्रशांतला बोलवायला हवं. प्रशांतकडे माझा मोबाईल आहे, त्याच्यावरून मी आकाशला फोन करते आणि सगळं काही सांगते. तेव्हा इथे भूमी आता प्रशांतला हाक मारायला येत असते. पण तेवढ्यात प्रशांतच आतमध्ये येतो. दोघे एकमेकांकडे बघून आता स्माईलसुद्धा करतात. पण त्यानंतर इथे भूमीला काही लोक तिथून घेऊन जातात, भूमीला गायब करतात. तेव्हा प्रशांतला कळतच नाही की भूमी नेमकी कुठे गेले. तो आतमध्ये येतो आणि सगळीकडे आता भूमीला शोधत असतो. पण भूमी काही त्याला सापडत नाही. तेव्हा इथे प्रशांत आतमध्ये गेल्यानंतर त्याला कळतं की तिथे तांडेलची डेड बॉडीसुद्धा आहे. तांडेलचा जीव कुणीतरी घेतलेला आहे हे आता प्रशांतच्या लक्षात येतं. तर इथे आकाश आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो. राजाराम काका म्हणतात, काय रे आकाश, मगापासून का असं मोबाईलमध्ये डोकावतोयस, काय झालं. तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका, मगाशी आपण दोघंजणं जेव्हा मीटिंगमध्ये होतो ना तेव्हा कुणाचा तरी अननोन नंबरवरून फोन आला होता. तेव्हा राजाराम काका म्हणतात, हो का, अरे मग घ्यायचं ना. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, तो अननोन नंबर होता म्हणून मी घेतला नाही, पण आता मी करतोय कारण 2 वेळा आला होता. तेव्हा इथे आकाशने फोन केल्यानंतर तो फोन आता पोलिसांनी उचललेला असतो आणि आकाशला कळतं की तांडेलला काही लोकांनी मारलेला आहे. ही बातमी आता आकाशला कळते की त्याआधी तांडेल पोलीस स्टेशनमधून पळाला होता आणि आता त्याला कुठल्या तरी लोकांनी गोळीसुद्धा मारलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो की राजाराम काका, अरे तो तांडेल आहे ना, तो जेलमधून पळाला होता आणि त्याला आता काही लोकांनी मारले सुद्धा. आणि तेवढ्यातच आकाशला आता प्रशांतचा फोन येतो आणि प्रशांत जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा आता आकाशला सांगतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय झालं अरे, सांगशील का प्रशांत. तेव्हा प्रशांत म्हणतो की आकाश जिजू, ताई गायब झाली आहे, ताईला कुठल्या तरी लोकांनी किडनॅप केलेलं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अरे पण तुम्ही लोक कुठे गेला होता ते तरी सांग ना. तेव्हा इथे आता प्रशांत ते लोकेशनसुद्धा आकाशला पाठवतो आणि जे काही घडलेलं असतं ते सगळं आता आकाशला सांगत असतो अगदी सुरुवातीपासून. तर इथे तांडेल प्रशांतला भेटतो आणि म्हणतो की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणाच्या मागे कोण आहे ना, ती खरी व्यक्ती ते मला माहिती आहे.
तू तुझ्या बहिणीला भूमीला फोन कर आणि माझ्याशी बोलायला सांग, नाहीतर मी जिथे भेटायला बोलवतोय तिथे यायला सांग. तेव्हा आता तांडेल जेलमधून पळालेला असतो हे सुद्धा प्रशांतला कळतं. तेव्हा प्रशांत भूमीला फोन करून तिलासुद्धा बोलावून घेतो. तेव्हा इथे आता भूमी आल्यानंतर आता तांडेलला भेटायला ती जातच असते. पण तेवढ्यातच इथे तांडेलला कुणीतरी लोक येऊन गोळीसुद्धा मारतात. त्यानंतर भूमी आता प्रशांतला भेटायला येत असते. तेवढ्यातच तिथून आता भूमी गायब झालेली असते आणि इथे प्रशांत सगळीकडे तिला शोधतो, पण ती कुठेही सापडत नाही. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो की जीजू तुम्ही लवकर या ना, ताईला शोधायला हवं आहे. त्या गुंड लोकांनीच ताईला किडनॅप केली असेल. तेव्हा इथे आता आकाश आता घटनास्थळी पोचतो, जिथे तांडेलचा अपघात झालेला असतो. त्याच्यावरती गोळी झाडण्यात आलेली असते. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणत असतात की हे बघा तुम्ही काळजी करू नका, भूमी मॅडमला आम्ही पुरेपूर शोधण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, अहो इथे तिची पर्स पडली आहे, म्हणजे इथे भूमी आली होती हे नक्की आहे. मग आता इथून भूमी गेली तरी कुठून असेल. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो की जीजू तुम्हाला माहिती आहे, या तांडेलासुद्धा काही 2 माणसं ओढत ताणत घेऊन जात होते. मी त्यांचा पाठलाग करत होतो. मला असं वाटतंय की ताईला गायब करण्याच्या मागेसुद्धा याच माणसांचा हात असेल, म्हणून तर ताई अचानक गायब झाली. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की मला ही फसवणारी जर माणसं असतील ना, तर ही माणसं खूपच जास्त डेंजरस आहेत. आपल्याला आता वेळ घालून जमणार नाही. लवकरात लवकर भूमीला तिथून आता बाहेर काढावं लागेल. तेव्हा आकाश म्हणत असतो की हे बघा सर, तुम्ही काहीही करा, पण माझ्या भूमीला लवकरात लवकर शोधून काढा. तेव्हा आकाश म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय आणि मिसेस महाजन यांना लवकरात लवकर शोधून काढू. तेव्हा इथे आता आकाश खूपच जास्त इमोशनल होतो. राजाराम काकांना म्हणत असतो की काका बघितलंच ना, तरीसुद्धा मी भूमीला सांगितलं होतं की यापुढे कुठेही एकटं जायचं नाही, मला फोन करायचा. तरीसुद्धा भूमीने माझं काही ऐकलं नाही. आता ती माणसं किती डेंजरस असतील तुला तर माहिती आहे ना. तेव्हा राजाराम काका म्हणतात ही तीच माणसं असतील ना मला अडकवणारी, तरी खूपच जास्त डेंजरस माणसं आहेत, खूप वाईट माणसं आहेत. मला अडकवण्यासाठी त्यांनी खूप घाण चालसुद्धा केली होती. तर इथे भूमीचे डोळे आता बंद असतात आणि तिला एका गोडाऊनमध्ये आणून ठेवलेले असते. तिथे सगळे औषधं असतात आणि खूपच जास्त थंड तिथे वातावरण असतं. तेव्हा भूमीला आता खूप जास्त थंडी लागत असते. त्यानंतर इथे भूमी आजूबाजूला बघते. भूमी खूपच जास्त घाबरलेली असते. त्याच्यानंतर सगळं काही पॅकबंद असतं. थंडीसुद्धा तिला खूप जास्त लागत असते आणि तेवढ्यातच तिथे येते रागिनी. रागिनी आल्यानंतर आता तिला बघून भूमीला खूपच जास्त राग येतो. भूमी म्हणते का केलं तुम्ही असं, का केलं तुम्ही, लाज नाही वाटली हे सगळं करताना. आकाशने तुम्हाला किती जीव लावला आणि तुम्ही काय केलं, त्याच्या जीवावरती उठलात, त्याचा विश्वासघात केला तुम्ही, कळते का तुम्हाला. अहो घरामध्ये एवढे सगळेजण तुमच्याबरोबर चांगले वागतात. देवीसारख्या बाईच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आहे, देवीसारख्या एवढ्या चांगल्या आजी असताना तुमचीच बुद्धी अशी विकृत कशी काय झाली. तेव्हा रागिनी म्हणते ये तुला काय बोलायचं आहे ते बोल. मला माहिती आहे तुला आता वाटत असेल की एक बाई म्हणून मी एक कलंक आहे, आत्याच्या नावावरती मी कलंक आहे, पण काय करणार मी ना. हे सगळं मला हवं होतं, हे सगळं मिळवण्यासाठी मी प्रयत्नसुद्धा करत होते, पण तू मध्ये आलीस आणि तू हे सगळं थांबवलंस. तेव्हा भूमी म्हणते हे सगळं करताना तुम्ही जरासुद्धा विचार नाही केला का हो. आकाशला एक ना एक दिवस हे सगळं सत्य कळेल. का केलं तुम्ही हे सगळं, प्रॉपर्टीसाठी काय गरज होती हे सगळं करायची. तेव्हा रागिनी म्हणते हे सगळं मिळवण्यासाठी मी कधीपासून प्रयत्न करत होते, पण हे सगळं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे हे सगळं अडले, कळते का तुला. तेव्हा भूमी म्हणते याच्यामध्ये मी काय केले, का तुम्ही माझ्या आकाच्या जीवावरती उठलात. अहो बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये आम्ही मेलो नाही, तर आता तुम्ही मारण्याचा प्रयत्न केलात. हनीमूनला गेलो तिथेसुद्धा तुम्ही सोडलं नाहीत. साधं तुमच्या नवऱ्याला राजाराम काकांनासुद्धा तुम्ही सोडलं नाहीत. त्या बिचाऱ्यांची काही चुकी नसताना त्यांनासुद्धा तुम्ही जेलमध्ये टाकलंत. आकाशलासुद्धा तुम्ही जेलमध्ये टाकलंत. आकाशला पैशांच्या फ्रॉडच्या नावाखाली जेलमध्ये टाकलेलं असतं. तेव्हा इथे रागिणीचं कारस्थान आता भूमीच्या समोर आलेलं असतं. भूमीला कळलेलं असतं की हे सगळं रागिणी मुद्दामून करते. तेव्हा रागिणी म्हणते सोडणार नाही मी तुला. अगं तुझ्यामुळे होतं हे सगळं. बरोबर हे सगळं चालू होतं, प्रॉपर्टीसुद्धा माझ्या नावावर झाली असती, पण तू आलीस ना आकाशच्या आयुष्यात, तेव्हा सगळं काही बदलून गेलं. आकाशने माझ्या नावावरती पॉवर ऑफ अटर्नीसुद्धा केली होती. अगं सगळी प्रॉपर्टी माझ्या बाजूला आली होती, पण तू आलीस आणि सगळं काही माझ्या हातातून हिरावून घेतलंस. आकाश मला म्हणाला की आता तू ऑफिसला जायचं नाही आहे, तू स्वतःची काळजी घेत नाही.
तेव्हा इथे रागिनी म्हणते, का हे सगळं तुला कोणी सांगितलं की मी स्वतःची काळजी घेत नाही? तेव्हा आकाश म्हणतो की मला हे सगळं भूमीने सांगितले की रात्री तुमचं जागरण झालं आहे, त्याच्यामुळे तुमची तब्येत बिघडली आणि म्हणून तुम्हाला बरं वाटत नाही आहे. तेव्हा इथे आता रागिनीला काही बोलायला सुद्धा नसतं. तेव्हा रागिनी म्हणते, भूमी अगं कशाला माझं ऑफिस जाणं बंद केलंस तू? तेव्हा भूमी म्हणते, आत्या तुम्हाला बरं वाटत नाही आहे ना, ऑफिसची कामं करायला आहेत ना सगळेजणं, तुम्ही आता तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, या घरासाठी तुम्ही खूप केलेस असं सुद्धा तिला भूमी म्हणालेली असते. तेव्हा इथे आता पौर्णिमेला मात्र सगळ्याचा आनंद होत असतो, कारण त्यावेळेला भूमीच्या हातातून रागिनी सगळी प्रॉपर्टी घ्यायला निघालेली असते आणि तेव्हा तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तरी त्या आजी म्हणत असतात की रागिनी, माझ्या भूमीने हे प्रूफ केलेलं आहे की ती खूपच जास्त गुणाची सून आहे, त्याच्यामुळे आता तिची परीक्षा ही बंद झाली पाहिजे. तेव्हा इथे परीक्षा बंद झालेली असते आणि खूपच जास्त हुशार आणि चांगल्या सुनेचा टॅग तिला दिलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय आहे काय, मी एकेकाला सोडणार नाही, चांगला धडा शिकवणार आहे, तुलासुद्धा मी सोडणार नाही, तुला कळलं का? अशी सहजासहजी मारणार नाही आहे तुला, तुला मी अशी कणभर 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 करून मारणार आहे आणि तेव्हा तुझी ही अक्कल आहे ना ती ठिकाणावरती येईल, असं रागिनी म्हणत असते. तेव्हा इथे भूमीला आता काही कळत नाही. भूमी म्हणत असते, का पण का, आकाशने काय बिघडवलं काय तुमचं? आणि तसंही आकाशला जेव्हा कळेल ना तुमचं हे सत्य, तेव्हा काय होईल या गोष्टीचा तुम्ही विचार तरी केला आहेत का? अहो तुम्ही आकाशसाठी आईसारखे आहात, आईच्या जागी मांडतो तो तुम्हाला, पण आता मला असं वाटत नाही. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश मला आई म्हणेल, पण ते बघायला तू नसशील, कारण आता मी तुला इथेच ठेवणार आहे. हा जो काही बर्फ आहे ना तो तुला थंड करून टाकेल, पूर्णपणे थंड, आणि मग तुझे हातपाय आहेत ना ते खूपच जास्त आखडतील. मग आपण ॲम्ब्युलन्स बोलवू आणि तुला घरी घेऊन जाऊ. तेव्हा इथे आता रागिनीने भूमीला मारण्यासाठी एक चांगला प्लॅन तयार केलेला असतो. तेव्हा इथे बंदिस्त ठिकाणी भूमीला सफोकेशन होतं हे सुद्धा रागिनीला माहिती असतं. तेव्हा आता तिला त्या थंड हवेच्या ठिकाणी तिला ठेवून आता रागिनी तिथून बाहेर पडते आणि आता भूमीला तिथे बंद करून ठेवलेले असते. अभि विचारतो, आई काय झालं, प्लॅन सक्सेसफुल झाला का? तेव्हा रागिनी म्हणते, हो अभि, प्लॅन तर सक्सेसफुल झालेला आहे. ती भूमी आता काही वाचणार नाही, आता तिची हाडं पूर्णपणे ठिसूळ आणि गळून पडतील. आणि एवढं थंड वातावरण केलं ना आतमध्ये की भूमी आता जगणार नाही. खूप हौस होती ना तिला सगळ्यांना सत्य सांगायची, पण आता ती जिवंत राहणार नाही आहे, असं रागिनी अभिला म्हणत असते. तेव्हा इथे अभि म्हणत असतो की मी आतमध्ये येणार होतो, पण आई तुम्हाला येऊ दिलं नाहीस. अभि म्हणतो, आई तू का मला आतमध्ये घेऊन गेली नाहीस? आणि तसंही भूमी आता मरणारच होती ना, मग शेवटचं मी सुद्धा तिला दिसलो असतो तर काय झालं असतं, मग तिने जीव सोडला तरी असता. तेव्हा इथे अभि म्हणतो, आई का तू मला नाही घेऊन गेलीस? तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे कळत नाही का तुला अभि, त्या तांडेलने फक्त माझं नाव सांगितलंय, तुझं नाव अजूनही सांगितलेलं नाही आहे भूमीला, मग कशाला उगाच आता आपण तुझंसुद्धा नाव सांगायचं? पुढे जाऊन कधीतरी आपल्याला तुझी गरज पडूच शकते ना, त्याच्यामुळे आपण आधी माझं नाव कळलं ना तिथपर्यंत राहू दे, तुझं नाव आता कुठेही समोर येऊन द्यायचं नाही, असं रागिनी म्हणते. तर इथे भूमी म्हणत असते, उघडा दरवाजा, मी तुम्हाला सोडणार नाही आहे, तुम्हाला धडा शिकवणारच. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे गुंड लोक भूमीचा पाठलाग करत असतात. भूमी आता धावत पळत आपल्या घरी जाण्याचा मार्ग शोधत असते आणि ते गुंड लोक जोरात तिच्या मागोमाग धावत असतात. त्यानंतर इथे आता रागिनी नाटकं करत असते. रागिनी म्हणत असते की आई योगेश्वरी, माझी भूमी जिथे कुठे असेल ना ती सुखरूप असू दे आणि लवकरात लवकर घरी परत येऊ दे, आम्ही सगळेजण तिची आतुरतेने वाट बघत आहोत. तेव्हा राजाराम काका म्हणत असतात, काय की रागिनी, तू कुठे गेली होतीस एकटाच मला सोडून? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अहो असं काय करताय, मी बँकेत नाही का गेले होते आपल्या अकाउंटंट बरोबर. तेव्हा रागिनी म्हणते की माझं थोडं काम होतं म्हणून मी त्याच्याबरोबर गेले होते. तेव्हा इथे राजाराम काकांना आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे आता रघु काका म्हणत असतात, बास करा तुम्ही, बंद करा हे सगळं खोटं बोलणं. तुम्हाला माहिती आहे आकाश बाबा, बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये सुद्धा यांचाच हात होता आणि ऑफिसमध्ये फ्रॉड करूनसुद्धा जेलमध्ये टाकण्याचा प्लॅनसुद्धा यांचाच होता. मी स्वतःच्या कानाने सगळं काही ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे आता मालकीनबाई जर घरी परत आल्या नाही ना तर त्याच्यामध्ये सुद्धा यांचाच हात असेल. तरी ते रघु काकांनी आता सगळं खरं खरं आकाशच्या समोरच सांगितलेलं असतं, पण त्यामुळे इथे आता रघु काका मात्र त्या प्लॅनमध्ये फसणार असतात. तर इथे आता भूमी धावत जात असताना समोरून एक खूप मोठा ट्रक येतो
आणि रघु काका आता भूमीच्या मागे धावत असताना भूमी बाजूला होते आणि रघु काकांनाच त्या गाडीचा धक्का लागतो आणि ते खाली कोसळतात. तेव्हा इथे आकाशसुद्धा आपली गाडी घेऊन आलेला असतो तिथे भूमी आणि रघु काकाला बघायला. तेव्हा इथे आता रघु काका भूमीला सांगतात की मालकीनबाई, आकाशबाबांच्या आईवडिलांच्या ॲक्सिडेंटच्या मागेसुद्धा रागिनी पटवर्धन यांचाच हात आहे.